गेल्या 29 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत जरांगे पाटील हे त्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईला आमरण उपोषणाला बसलेले होते। संपूर्ण महाराष्ट्राने, संपूर्ण चॅनलवाल्यांनी, संपूर्ण जनतेने हा सर्व प्रकार बघितला आणि माननीय उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश दिले की जनतेची, सामान्य जनतेची अतिशय कोंडी होत आहे, तेव्हा पुढे त्यांचं ते आमरण उपोषण त्यांनी सोडलेलं आहे। त्यांची जी मागणी आहे की ओबीसींच्या आरक्षणामधून आम्हाला आरक्षण देण्यात यावं, या गोष्टीला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। काल शासनाने एक GR काढला आणि त्या GRमध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये सर्व तरतुदी बघून पात्र मराठा बांधवांना ओबीसींचे प्रमाणपत्र देण्यात येईल। आमचा सर्व ओबीसी बांधवांचा या गोष्टीला अतिशय विरोध आहे की मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण मिळता कामाच नाही। आधीच आमच्या ओबीसींची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती ही खालावलेली आहे आणि त्यातही जर मराठ्यांचा समावेश जर या ओबीसीमध्ये केला तर आमचा ओबीसी बांधव या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कुठेच राहणार नाही। आणि म्हणून आम्ही सर्व ओबीसी आज तीव्र विरोध करत आहोत त्या कालच्या शासनाच्या GRला की काहीही झालं तरी आम्ही ओबीसींच्या आरक्षणातून या मराठ्यांना आरक्षण घेऊ देणार नाही। एका व्यक्तीने सहज प्रश्न केला की जरांगेंचं काल उपोषण सुटलं तरी तुम्ही हे धरणे आंदोलन का करतात? कारण शासनाने त्यांना असं आश्वासन दिलं आहे त्या GRमध्ये की हैदराबादचं गॅजेट आम्ही लागू करू, औंधचं गॅजेट लागू करण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 महिन्याची सवलत द्या, सातारा गॅजेट लागू करण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 महिन्याची सवलत द्या। न जाणो कदाचित त्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ओबीसींना अंधारामध्ये ठेवून शासनाने जर रात्री एखादा GR जर काढला, कारण मागे जेव्हा जरांगे हे उपोषणाला बसले होते तेव्हा जो GR काढला होता मराठ्यांसाठी तो अर्ध्या रात्री काढलेला GR आहे आणि म्हणून ओबीसी, संपूर्ण ओबीसी बांधव झोपेत असताना होऊ शकते की शासन अर्ध्या रात्री एखादा GR काढू शकेल। कारण या देशामध्ये काय होते, या राज्यामध्ये काय होते, सर्व आपली जनता पाहते की रात्रीचं खेळ चाले असा प्रकार बहुतेक वेळा होतो। पहाटे कधी शपथा घेतल्या जातात। म्हणून आम्ही ओबीसी बांधव या विवंचनेत आहोत की आमचं ओबीसी रात्री झोपलेला राहील आणि शासन या मराठ्यांच्या बाजूने त्यांच्या सोयीचा एखादा GR काढेल आणि आमच्या ओबीसी बांधवांची मग बोचची होईल। असं होऊ नये म्हणून आमच्या ओबीसींचं प्रेशर क्रिएट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आम्ही सर्व ओबीसी बांधव आज त्या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व। हो मुंबईमध्ये जे जरांगे पाटलांनी आमरण उपोषण मांडलं होतं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी, आणि शासनाने घाईगडबडीत काल दिनांक 3 सप्टेंबर रोजी जो GR काढला आणि त्या GRमधून सरळ ओबीसींवर एक प्रकारचा अन्याय होताना दिसत आहे। आणि याआधीसुद्धा वेळोवेळी ओबीसींनी त्या गोष्टीचा निषेध करून शासनाचं हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला आहे की मराठा समाजाला केवळ हे आर्थिकदृष्ट्या म्हणून आरक्षण नको आहे, तर त्यांना राजकीय गोष्टीचा त्या संधी मिळावी, ओबीसींमधूनच संधी मिळावी यासाठी ते वारंवार प्रयत्न करत आहे। शासनाने त्यांना 10% एक वेगळं आरक्षण दिलं असतानासुद्धा त्यांना ओबीसीमधूनच फक्त राष्ट्रीय गोष्टीचा फायदा घेण्यासाठी हे आरक्षण हवं आहे। आणि जर का अशा प्रकारे जर त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात आलं तर खऱ्या अर्थानं ओबीसीमध्ये आपण पाहतो की अनेक 350च्या वर अशा जाती आहेत ज्या आज आपण पाहतो की नुसतं कागदावर आहेत, कित्येक वेळेस आपल्याला दिसत नाहीत, गोरगरीब परिस्थिती जगत आहेत। आणि खऱ्या अर्थानं मराठा बांधव हे अतिशय आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या सक्षम असतानासुद्धा त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवं हा अट्टहास का? खऱ्या अर्थानं त्यांना शैक्षणिकदृष्ट्या फायदा हवा की राजकीयदृष्ट्या फायदा, हा त्यांचा हेतू परस्पर आपल्याला सरळ आपल्याला दिसून येतो आहे की त्यांना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं राजकारण, आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं आरक्षण नको आहे, तर त्यांना निवड राजकीयदृष्ट्या आरक्षण मिळण्यासाठी हा सरळ त्यांचा हेतू आहे। व असं झाल्यास खऱ्या अर्थाने ओबीसी बांधवांवर एक प्रकारचा अन्याय होईल आणि हा असा अन्याय होऊ नये यासाठी शासनाने दखल घ्यावी, यासाठी सर्व आम्ही ओबीसी बांधव इथे जमलो आहे आणि या गोष्टीचा निषेध करतो आहे। आणि शासनाने त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन तो त्यांचा GR रद्द करण्यात यावा व ओबीसी बांधवांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये
याची दखल घ्यावी. जय ओबीसी, एकच पर्व.